एक महत्त्वाची बातमी, अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजप कोर कमिटीची 18 तारखेला बैठक पार पडतीये। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आलाय। भाजप कोर कमिटी बैठकीनंतर जागा वाटपाचा तिढा सुटेल अशी ही चर्चा रंगू लागली आहे। त्यामुळे भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीकडे आता लक्ष लागलंय। भाजप किती जागांवर लढणार, सोबतच्या शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा सोडल्या जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या आपल्या संपर्कात आहेत। गणेश, कोर कमिटीची बैठक पार पडणार आहे, नेमकी कुठल्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे? नक्कीच अनंत चतुर्थीच्या नंतरच 18 तारखेला ही खरं तर कोर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडते, कारण की अमित शहा यांनी अनेक निर्देश आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि या निर्देशानंतरून ही कोर कमिटीची बैठक पार पडते। त्यामध्ये विशेषतः करून काही जागांचा तेढ आहे तो पाहायला मिळतो, कारण की अनेक वर्षांपासून आहे ते राष्ट्रवादी आणि भाजप समोरासमोर लढले होते, मात्र त्यामुळे राष्ट्रवादीच्या जागेवर भाजपचे देखील उमेदवार आहेत ते इच्छुक आहेत। त्यामुळे हा पेच आहे तो वाढलेला आहे। तोच हाच पेच सोडवण्यासाठी आता भाजपच्या कोर कमिटीमध्ये देखील याची चर्चा होईल आणि त्यानंतर नेमक्या कुठल्या कुठल्या जागा लढायच्या या सगळ्या संदर्भातला जागा वाटपाच्या तेढामुळे कार्यकर्ते देखील आहेत ते संग्रामात असल्याचं पाहायला मिळते। वारंवार जागा वाटपाचा तिढा आहे तो लवकरच आता महायुतीकडून सोडवला जाणार आहे आणि या महत्त्वाची बैठक मांडली जाते। धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।